5 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम गोविंद प्रभू महाराजांचे माझा धन्यवाद आणि तसेच या ठिकाणी उपस्थित माझे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परम महंत श्री दूधगावकरजी बाबाजी यांना माझा धन्यवाद आणि तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत आणि माझे उपदेशी बांधव आणि भगिनींना माझा धन्यवाद. खरं तर म्हटलं, मनुष्यामध्ये जी विवेकबुद्धी असते आणि ती विवेकबुद्धी जर जागृत झाली तर तो मनुष्य खऱ्या अर्थानं संस्कारी होतो आणि ती विवेकबुद्धी जर जागृत नाही होऊ शकली तर त्यात आणि अन्य प्राण्यामध्ये कुठलंही अंतर नसते. आणि ही विवेकबुद्धी जागृत करण्याचं काम जर केलं असेल तर ते माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी केलं. महानुभाव संप्रदाय हा एकनिष्ठ भक्ती करणारा संप्रदाय आहे. द्वापरयुगामध्ये जे परब्रह्म परमेश्वराने जे तत्वज्ञान निरूपण केलं आणि ते सिद्ध जीवाचं त्या ठिकाणी त्या जीवाचा उद्धार झाला. मग आता कलियुगामध्ये परब्रह्म परमेश्वर अवतार घेऊन श्री चक्रधर प्रभूंनी जे तत्वज्ञान निरूपण केलं आणि ते तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीतेच्याही पुढचं जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे सूत्रपाठ. आणि सूत्रपाठ या सूत्रपाठाचा जर आपण अभ्यास जर केला त्या सूत्रपाठामध्ये परमेश्वराने सर्व काही सांगितलेलं आहे. काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं, सर्व काही सांगितलेलं. पण ते जर फॉलो जर केलं तर अनेक संप्रदाय आहेत, अनेक अभ्यासवान लोक आहेत. असं नाही की इतर याच्यामध्ये लोक अभ्यास नाही, खूप लोक आहेत आज जगामध्ये अभ्यास करणारे. आणि ते अभ्यास करणारे तरी पण त्यांना जे आपल्याला कळालं ते त्यांना कळालं नाही, कारण त्यांना बोध नाही. आणि ते बोध हा परमेश्वराने फक्त आपल्याला दिलेला आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की हजारामध्ये एक म्हणजे 999 मागे सारले परमेश्वराने आणि त्यातले एक आपण आपल्याला पुढे देतो. म्हणजे पहा किती आपण भाग्यवान जीव आहोत. आणि ते तत्वज्ञान परमेश्वराने जे निरूपण केलं, जे वाडोवाडी गावोगावी जाऊन सर्व जीवांना ते त्यांनी सांगितलं, तर त्या तत्वज्ञानानुसार जर आपण आचरण केलं, त्या अभ्यास जर केला तर ते अभ्यास केल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये जीव देवता आणि प्रपंच जे आहे हे आपल्याला समजेल. आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर परमेश्वर खूप काही सांगितलेलं आहे. तर तत्वज्ञानामध्ये गेल्यानंतर आपण परमेश्वराने सांगितलेलं अनुसरण घ्या असं भरपूर सांगितलं. पण अनुसरण म्हणलं की आपल्याला ते माझं रिवाज वेळ करतो, कारण की आपल्याला ते जमत नाही. कारण की परमेश्वराने अनुसरल्याचं देव सांगितलं आणि जे अनुसरेन त्याचे जे असेल त्याला भेदी नरक चुकते, त्याला चुकणार नाही. म्हणून परमेश्वराने अभ्यास करायला सांगितलेलं आहे. म्हणून आपण कसं आहे, सूत्रपाठ म्हणजे हे आपलं सात्विक ग्रंथ आहे. ठीक आहे. आता कसं आहे, वेळ बी भरपूर झालेलं आहे. धन्यवाद. आमच्या या वाटूरफाटा परिसरात ज्याने